नमस्कार मंडळी, आत्ताच आता आपल्या गणपती बाप्पाचं आगमन झालं. खरं तर हा व्हिडिओ जरा उशिराच झाला, पण करायचा राहिला होता. हे मोठ्या वाजत गाजत आम्ही गणपती बाप्पाचं आगमन केलं. बघा, ढोल ताशे डायरेक्ट मोठं टीम आणली होती ढोल ताशांची. मोठी काही नाही, आमचं अर्णव, उन्नती, आमचेच सगळे टीम मेंबर. आमचा आर्यन बघा, त्याच्यात सुद्धा बघा ढोलकी त्याच्या गळ्यात, नाही का. म्हणजे मोठ्या आनंदाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत गणपती बाप्पाचं आगमन झालं. मस्तपैकी एन्जॉय केला, डान्स बिन्स केला आम्ही. थोडंसं कसं असतं, आपल्या गणपती बाप्पा वर्षानंतर येतो म्हटल्यानंतर मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने आपल्याला सेलिब्रेशन करावंच लागतं, बरोबर आहे का नाही. मग काय म्हटलं, ढोल ताशे चालूच होते, उन्नती नारणं वाजवतच होता. म्हटलं जरा थोडासा आपण पण आनंद व्यक्त करू, बरोबर आहे की नाही. मग गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आवाज गाजत मग मस्तपैकी दारात आलो. आणि मग काय, बायको तयारच होती पूजनासाठी. मग ती आली पटकन पूजेचं ताट घेऊन. मी तोपर्यंत दरवाजातच उभं राहिलो. आणि मग अशा पद्धतीने ती आली आणि तिने ताट करून आणलं पूजेचं. आणि अशा पद्धतीने बाप्पाला हे केलं, पूजा केली. अशा पद्धतीने बघा, मूर्ती खूप छान भेटली. खरं तर खूप आनंदाचा दिवस असतो गणपती बाप्पा ज्यावेळेस आपल्या घरी येतात. प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने, मोठ्या आनंदाने आपण हा सण साजरा करतो. आणि बाप्पाचं आगमन म्हणजे आपल्यासाठी सगळ्यांना कुतूहलाचा विषय असतो. मग मोठ्या आनंदाने आम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणत घरी आणलं. आणि तिने पूजन वगैरे केलं, ओवाळलं वगैरे. आणि अशा पद्धतीने घरामध्ये आपण आणलं. बाप्पा मोरया करत अशा पद्धतीने सुंदर असं डेकोरेशन आम्ही केलं होतं. कमी याच्यामध्ये डेकोरेशन केलं होतं. खरं तर मागच्या वर्षी आम्हाला गणपती बसवता आला नाही, तर ह्या वर्षी आम्ही अशा पद्धतीने नियोजन केलं. आणि अशा पद्धतीने आगमन आणि अशा पद्धतीने बाप्पा बसवला. चला तर मग, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप छान असं प्रसन्न वातावरणामध्ये अशी छान अशी बाप्पांची मूर्ती आपल्याला भेटली. आणि असं सुंदर असं बघा, कसं आवडलं का तुम्हाला. मला तर मनापासून खरंच डेकोरेशन वगैरे आम्ही एकदम म्हणजे कमी वेळेमध्ये केलं. ॲक्च्युली ते केलंच होतं आपण. आणि अशा पद्धतीने आरती, गणपती बाप्पाची पहिलीच आरती.